श्रीवर्धन टीम आपका एक्स्ट्रा खिलाड़ी कमेंट्री बॉक्स में भेजिए। श्रीवर्धन, अब्दुल्ला 11 श्रीवर्धन। आज के इनका पहला मुकाबला ऐसे स्पोर्ट 94 बनाम अब्दुल्ला 11 श्रीवर्धन। एक अच्छे कॉम्बिनेशन के साथ उतरी है बात की जाए तो चांडवा। अनस पांसारी नजर आ रहे, मिस्टर क्रिकेटर जाहिद अंतुले, शुएब अंतुले, उसी तरह से तारिक अंतुले नजर आ रहे, सिकंदर गजगे है। काफी अच्छा कॉम्बिनेशन है। साबिर शेख, रियान शेख ना। 15 मिनट में आपके 3 ओवर खत्म होने चाहिए। अगर 15 मिनट में आपके 3 ओवर खत्म नहीं होते तो फिर एक आखिरी खिलाड़ी आपको 63 सर्कल के अंदर लेना पड़ेगा। इस बात को नोट कर ले कप्तान जाहिद भाई अंतुले। क्योंकि आप देरी नहीं लगाते लेकिन शुएब अंतुले देरी करते, यह हमेशा देखा गया। काफी इन्वॉल्व रहते, काफी एग्रेसिव रहते बात किया तो जब मैदान में उतरते शुएब अंतुले, ऐसे स्पोर्ट के ओनर। मौलाना शकील साहब इनकी आमद होती हुई, उनसे गुजारिश है वो स्टेज पर आकर बैठे। खुशामदीद बानकोट फेस्टिवल सीजन 1 ऑर्गेनाइज्ड बाय फ्रेंड्स ग्रुप बानकोट। आज का दूसरा दिन और दूसरे दिन का पहला मुकाबला। दो टीमें बात किया तो एक तरफ महार तालुके की लेट्स प्ले। आज के इनका पहला मुकाबला, एक तरफ है अब्दुल्ला 11 श्रीवर्धन, दूसरी तरफ एसए स्पोर्ट 94। हम पर 1 मिनट। आज के इनका पहला मुकाबला एसए स्पोर्ट 94 बनाम अब्दुल्ला 11 श्रीवर्धन। अच्छा मुकाबला जरूर देखने मिलेगा। लेट्स प्ले। चलिए शुरुआत करते हैं आज के दिन की। पहली गेंद लेकर राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करेंगे ऋतिक चाल के सामने साबिर। पहली गेंद फुल टॉस की गेंद जरूर थी, लॉन्ग ऑफ के दिशा में खेला हुआ शॉट, गेंद जाती हुई सीधा बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन। क्या बल्लेबाजी, कहते हैं ना पुरानी गेंद हो या नई गेंद हो, बाजुओं में ताकत होनी चाहिए। गेंद किसी भी दिशा में बाउंड्री लाइन के बाहर जा सकते। साबिर शेख ने ही बताया। फिर एक बार ऋतिक चाल के दूसरी गेंद, आगे गेंद जरूर थी, कवर की दिशा में खेला हुआ शॉट, खिलाड़ी को हिलने का मौका नहीं, गेंद जाती कारपेट के सहारे बाउंड्री लाइन के बाहर। मिलेंगे 4। दर्शकों के लिए हमारे दिल में जगह है, प्ले डगआउट में नहीं। इस बात को नोट कर ले। सभी स्टेज पे बैठ सकते हैं। उसी तरह से आप ऑफ साइड में देख सकते हैं, जहां छाव का इंतजाम है वहां बैठ सकते, बैठने का इंतजाम है। इस बार देखिए उल्टा पुल्टा देखने मिला, गेंद को भेजा डीप पॉइंट की दिशा में, फिर एक बार गेंद जाती कारपेट के सहारे। 4 रन। क्या दबाव है, दबाव अब ऋतिक चालके के ऊपर है। काफी ज्यादा फील्ड में बदलाव किया जा रहा है। साबिर शेख इसी तरह की बल्लेबाजी करते, लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन हम देख रहे हैं। एक तरफ साबिर शेख, दूसरी तरफ रियान शेख। अच्छा कॉम्बिनेशन है। अब काफी ज्यादा फील्ड में बदलाव किया जा रहा है लेकिन गेंदबाजी अच्छी करनी पड़ेगी। देखिए हवा किस तरह की, यहाँ 70-80 रन बन जाते। फिर एक बार ऋतिक, इस बार देखिए अलग तरह का शॉट जरूर देखने मिला। साबिर शेख कह रहे
360 बल्लेबाज है मेरे पास, लेकिन उसके पीछे खिलाड़ी आते हैं, उसके बीच में 2 रन जरूर पूरे किए। अच्छी 2 विकेटों के बीच में देखने मिले। दोनों बल्लेबाजों के जानिब से क्रिकेट होना चाहिए। आप फील्ड के हिसाब से बल्लेबाजी करनी चाहिए। पावर प्ले षटक चल रहा है, उस हिसाब से क्रिकेट चल रहा है दोनों बल्लेबाजों के जानिब से। लेकिन अभी तक रियान शेख को स्ट्राइक नहीं मिला है, लेकिन साबिर अच्छी बल्लेबाजी करे। फिर ऋतिक के ऊपर दबाव ज्यादा है, उनको पता है मुकाबला बड़ा है, पहला ही मुकाबला है। सुबह के सत्र में बात किया तो थोड़ा मुश्किल होता है, हवा काफी तेज है, राइट हैंड बल्लेबाज के लिए काफी ज्यादा मदद है। मिड विकेट लॉन्ग ऑन की दिशा में काफी तेज हवा नजर आ रही है। इस बार देखिए ताकतवर शॉट जरूर खेला थे। जाहिद अंतुले आते हुए गेंद के पीछे अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, देखिए कंचे खेले जाहिद भाई अंतुले ने, लेकिन उससे बीच में 1 रन जरूर देखने मिला। ये अच्छा क्रिकेट रहा है जाहिद भाई अंतुले। बात किया तो 52 साल की उम्र में भी अच्छा क्रिकेट खेल रहे। रिव्यू की मांग हो रही है, चांडू टीम ने रिव्यू की मांग की है। ये संपर्क यस, रनआउट चेक किया जा रहा है। हम स्क्रीन पर देख रहे हैं आजाद नारकर और फैजान माफकर, जिन्होंने इस टूर्नामेंट में ऑर्गेनाइज करने के लिए सबसे बड़ा कंट्रीब्यूशन इन्हीं लोगों का रहा है। देख रहे हैं हम स्क्रीन पर नजर आते हुए आता, बैठने की व्यवस्था रखी गई, वहाँ इंतजाम अच्छा है, छाव अच्छे, हवा ठंडी हवाएं चल रही। बात किया है तो बहरे समंदर के गोद में बैठा हुआ है बानकोट शहर। हम पर आप चेक कर रहे। नॉट आउट और रिव्यू जा चुका है। ये होता है जब आप हिट लगाते हैं, आप चाहते हैं कि इंपॉर्टेंट विकेट मिल रहा है। बात किया तो रियान शेख का, तो उसके लिए रिव्यू का इस्तेमाल किया था। अब आने वाले जो बची हुई 19 गेंदें आप किसी भी रिव्यू का इस्तेमाल नहीं कर सकते, इस बात को नोट कर ले। ऐसे स्पोर्ट चांडवा के कप्तान जाहिद बांतुले। सोच अच्छी थी, इंपॉर्टेंट विकेट था रियान शेख का। 5 गेंदों की बात किया तो इसको जब बचा 18 रन, पहली बार स्ट्राइक पर नजर आएंगे रियान शेख। रियान शेख किस तरह की अब बल्लेबाजी करते, काफी ज्यादा फील्ड में बदलाव किया जा रहा है। लेफ्ट हैंड बल्लेबाज के लिए बात किया तो डीप में लॉन्ग ऑन रखा है, उसी तरह से डीप स्क्वायर लेग पे खिलाड़ी नजर आता हुआ। 18 रन, 17 रन, 17 रन। ये तारिक अंतुले मैदान पे भी नजर होती है और स्कोर कार्ड पे भी नजर होती है, और होनी चाहिए। इस बार देखिए अच्छी गेंद जरूर थी, लेकिन देखिए क्या बेहतरीन शॉट देखने मिला, फोटो खींच वाला शॉट देखने मिला रियान शेख के बल्ले से। गेंद गई सीमा रेशा पार, अरे षटकार। सारी नजर आएंगे गेंदबाजी पर, अच्छी गेंदबाजी अनस के पास। अनस जिस तरह से गेंदबाजी करते, कम उम्र में खिलाड़ी चर्चे में रहा है और लगातार अच्छा क्रिकेट खेला, अच्छे ऑलराउंडर के रूप में नजर आते। लेकिन सामने साबिर शेख काफी लय में 5 गेंदे और 17 रन बना चुके। लेकिन रियान शेख क्या बल्लेबाजी, पिछली गेंद पे जो 6 लगाया था, लाजवाब शॉट देखने मिला था। क्रिकेट में कहा जाता है ना, जितना आप सीधे बल्ले से रन बनाएंगे ना, रन बनाना उतना आसान होता है। हवा जिस तरह से चल रही, टाइमिंग के भरोसे खेला हुआ शॉट और अच्छा शॉट देखने मिला रियान शेख के बल्ले से। एक ओवर की बात की तो इसको जब पहुंचा 23 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। गेंदबाज में बदलाव नजर आता हुआ अनस पांसारी आते हुए गेंदबाजी के लिए, लेकिन सामने साबिर शेख।
दोनों शेखों की जोड़ी नजर आ रही है। पहले गेंद लेकर आनस, पहले गेंद आगे, गेंद अच्छी गेंद, अंदर आने वाली गेंद जरूर देखने मिले। अपील 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 होती हुई, लेकिन अपील को नकारा अंपायर ने। लेग बाइस के रूप में आएगा 1 रन। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 24 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। अच्छी गेंद, पहली गेंद अच्छी तेज अंदर आने वाली गेंद जरूर देखने मिली। एंगल का अच्छा इस्तेमाल किया था, गेंद गिरते थोड़ा सा काटा बदला, जिस तरह से अंदर आई साबिर शेख को परेशान किया, लेकिन उससे बीच में लेग बाइस के रूप में 1 रन जरूर खाते में जुड़ा। अब स्ट्राइक पर रियान शेख, एक गेंद पे 6 रन बनाए रियान शेख ने। पिछली ओवर में बात की जाए तो 1 रन उनके खाते में आई, उसमें अच्छा शॉट खेला। काफी ज्यादा फील्ड में बदलाव किया जा रहा है। राइट हैंड लेफ्ट हैंड कॉम्बिनेशन थोड़ा सा कप्तान को परेशान करता है, लेकिन हवा का रुख काफी बेहतरीन है। लेफ्ट हैंड बल्लेबाज के लिए भी अच्छा है, अगर सीधे शॉट खेलेंगे तो उनके लिए भी बेहतरीन है। हवा का रुख जिस तरह से चल रहा है, काफी ज्यादा फील्ड में बदलाव करे। अनस पांसारी की बात की जाए तो डीप पॉइंट पर एक खिलाड़ी को रखा है, उसी तरह से शॉर्ट कवर पे एक खिलाड़ी नजर आता है लेफ्ट हैंड बल्लेबाज के लिए। शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट थर्ड मैन, उसी तरह से डीप स्क्वायर लेग पे खिलाड़ी नजर आता हुआ। लॉन्ग ऑन पे खुद साहिद बांतुले। दूसरी गेंद अच्छी गेंद, अच्छी गेंद, देखिए गेंद गिरती किस तरह से बाहर निकली। अपील हो रही है, अपील हो रही है, लेकिन इस शुएब अंतुले ये अपील करते रहते। अंपायर ने फिर एक बार नकारा। अब आपके पास रिव्यू नहीं है, एज के लिए और उसी तरह से एलबीडब्ल्यू के लिए कोई रिव्यू नहीं रहेगा। और वैसे भी देखा जाए तो एसए स्पोर्ट 94 ने अपना रिव्यू खो दिया है। अच्छी गेंद जरूर देखने मिली। बात की जाए तो अनस पांसारी की तरफ से गेंद गिरती तो सिर्फ बाहर निकली। अपील अच्छी हुई थी जरूर, लेकिन उसका ज्यादा विश्वास कम नजर आया। चर्चा काफी ज्यादा अंपायर के साथ हुई, अब चर्चा ही कर सकते हैं। डॉट गेंद जरूर देखने मिली बात की जाए तो। तीसरी गेंद लेकर फिर एक बार अनस पांसारी। इस बार देखिए आगे गेंद जरूर, ताकत भरा शॉट जरूर खेलना चाहते थे, पूरी तरह से बीट किया रियान शेख को। क्या गेंदबाजी हो रही है, इस तरह की गेंदबाजी होनी चाहिए। मुकाबला बड़ा है, पहला ही मुकाबला, शानदार मुकाबला देखने मिल रहा है। पहली ओवर में जरूर मार खाई थी ऋतिक चालके ने, लेकिन उसके बाद अनस पांसारी की तरफ से वापसी देखने मिली। क्रिकेट है, कहते हैं ना, वक्त बदलने में वक्त नहीं लगता है। तीन गेंदों की बात की तो स्कोर जा पहुंचा 24 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। अच्छी गेंदबाजी अनस पांसारी की जानिब से, जो पिछले ओवर में लग रहे थे ना कि टोटल 60-70 के करीब जा सकता है, उसको थोड़ा सा रोकने की कोशिश नजर आ रही है अनस पांसारी की जानिब से। इस बार देखिए फिर एक बार अच्छा ऑफ कटर गेंद जरूर देखने मिली थी लेफ्ट हैंड बल्लेबाज के लिए। गेंद दूर निकल रही थी, गेंद जाती हुई बैकवर्ड पॉइंट के रेशा में गेंद के पीछे खिलाड़ी जरूर गए। गेंद जाती कारपेट के सारे बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 28 रन बिना किसी विकेट के नुकसान। ऐप सॉन्ग सुनने में मिला है बानकोट फेस्टिवल सीजन 1 का। टूर्नामेंट भरा है, 1 लाख रुपए राशि का टूर्नामेंट है। जीतने वाली टीम ओनर के लिए एसी है। टूर्नामेंट भरा है तो सॉन्ग भी उसी तरह के होने चाहिए। लेकिन 4 गेंदें अच्छी रही है अनस की, पिछले गेंद पे बाउंड्री जरूर लगी बात की जाए तो, लेकिन अभी काफी ज्यादा फील्ड में बदलाव किया जा रहा है। हर गेंद पे शुएब अंतुले इन्वॉल्व नजर आते, काफी ज्यादा फील्ड में बदलाव करते जब भी विकेट कीपर के रूप में नजर आते। देख रहे हैं स्क्रीन पर नजर आते हैं अनस पांसारी। अच्छी गेंदबाजी करे अनस पांसारी, 5वीं गेंद लेकर राइट आर्म राउंड विकेट। इस बार देखा अच्छी गेंद जरूर थी, लेकिन ताकत भरा शॉट जरूर खेला है। ऊंचाई ज्यादा, दूरी कम, सिकंदर कसगे गेंद के नीचे आते हुए कैच ड्रॉप देखने मिला सिकंदर कसगे के जानिब से। बड़े खिलाड़ी को आपने मौका दिया, बड़े मुकाबले में ऐसे मौके आप दे नहीं सकते। लग रहा था आसानी के साथ सिकंदर कैच पकड़ेंगे। शॉट में ज्यादा ताकत लगाई नहीं थी रियान शेख ने लेफ्ट हैंड बल्लेबाज के लिए। हवा भी उस तरह की है नहीं, क्योंकि ना आप टाइमिंग के भरोसे गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेजे। लेकिन सिकंदर कसगे अच्छे फील्डर है, लेकिन कैच ड्रॉप किया है, इसलिए मुस्तकिम कह रहे थे ना। देख रहे हैं मैं एक्शन रिप्ले में नजर आता हूँ, कितने आसानी से गेंद के नीचे आए। ऐसा लगा कि आसानी से गेंद को पकड़ लेंगे, लेकिन कहते हैं ना हाथ में मक्खन लगा हुआ लग रहा है मुझे सिकंदर कसगे के। फिर एक बार आखिरी गेंद लेकर राइट मोड़ दो विकेट। अब पहली बार स्ट्राइक पर नजर आएंगे साबिर शेख। काफी ज्यादा फील्ड में बदलाव किया जा रहा है। चलिए 3 ओवर में आपको 3 का ओवर खत्म करने, इस बात को नोट कर ले शुएब अंतुले। 12 मिनट हो चुके, दूसरा ओवर प्रगति पर है। इस बार देखिए अच्छी स्लो रन जरूर देखने मिली। लपेटना चाहते थे साबिर शेख, लेकिन डॉट गेंद देखने मिली। 2 ओवर की बात की जाए तो स्कोर जा पहुंचा है 29 रन। क्या गेंदबाजी रही, क्या गेंदबाजी रही अनस के से। देखिए किस तरह से कैच छोड़ा है, हम देख सकते हैं रिप्ले में। सिकंदर कसगे ने जो
5वीं गेंद पे कैच हो रहा था। 2 ओवर की बात की जाए तो इसको जब बचा 29 रन। अच्छा ओवर बीता है, बात की जाए तो अनस पांसारी की जानिब से एक बाउंड्री लगने के बाद भी जिस तरह से ओवर बीता है, अप्रिशिएट किया जाहिद बांतुले ने। 5 रन खर्चे एक बाउंड्री खाने के बाद। जाहिद बांतुले 3 मिनट में आपको ओवर खत्म करनी है, इस बात को नोट कर ले। 3 मिनट में आपको ओवर खत्म करनी है, वरना आपका एक अतिरिक्त खिलाड़ी टी शर्ट सर्कल के अंदर आएगा, इस बात को नोट कर ले। अच्छी गेंदबाजी रही अनस पांसारी की जानिब से। अब गेंदबाजी में बदलाव नजर आता, टीम का सबसे महान खिलाड़ी, एक्सपीरियंस खिलाड़ी जाहिद बांतुले गेंदबाजी पर। पहली गेंद अच्छी स्लो रन जरूर देखने मिले, गेंद गिरती इधर से बाहर निकल रही थी, गेंद जाती हुई शॉट फाइन लेग की दिशा में गिर के पीछे खिलाड़ी जरूर आए, सिंगल जरूर देखने मिला। 1 रन के साथ स्कोर जहां पहुंचा है 30 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। जाहिद बांतुले स्क्रीन पर हम देख रहे मिस्टर क्रिकेटर, खासियत रही इनकी गेंदबाजी, इनकी बल्लेबाजी, और राजौरी के मैदान पे ये खिलाड़ी मैन ऑफ द सीरीज भी रहा था अपना ऑलराउंडर परफॉर्मेंस के जरिए। काफी क्रिकेट खेला है चांडवे टीम के लिए। फिर एक बार दूसरी गेंद, अच्छी गेंद, स्लो रन गेंद जरूर थी, आरे बल्ले से शॉट जरूर खेला है, गेंद को भेजा डीप स्टोर लेग के दिशा में, बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। जाहिद भाई कह रहे आप मुझे 3 ओवर में ओवर खत्म करना है 3 मिनट में। इस बार देखिए फिर एक बार पैरों पर गेंद जरूर थी, आरे बल्ले से शॉट जरूर खेला है, लेकिन फिल्टर सेट। जाहिद भाई अंतुले की प्लानिंग सक्सेसफुल होते हुए लगता है पहले विकेट का पतंग साबिर शेख। का जिस तरह से रुख चल रहा है यहाँ 70-80 तो बनाने पड़ेंगे आपको, जिस तरह की बल्लेबाजी है। जो भी छोटा बच्चा जो वॉलंटियर का काम कर रहा है, वो अगर बाउंड्री लाइन के बाहर कैच पकड़ता है ना, तो फैजान मापकर की जानिब से 200 रुपए का इनाम है। लेकिन सामने बल्लेबाजी पर अब शादाब जाहिद बांतुले। इस बार देखिए ताकत भरा शॉट जरूर खेला है, गेंद को भेजा मिड विकेट के दिशा में, आते ही लग रहा है कि शादाब अब पवेलियन से सेट होकर आए, गेंद को भेजा बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन डीजे। बानकोट फेस्टिवल चर्चा हो रही है, महाराष्ट्र में नहीं तो पूरे भारत में चर्चा हो रही है। पहला ही सीजन और शानदार रहा है बानकोट फेस्टिवल। इस बार देखिए फिर एक बार हेलीकॉप्टर शॉट जरूर खेला जाता है, तारिक अंतुले आते हुए गेंद के पीछे, फंबल फंबल देखने मिला तारिक अंतुले की जानिब से। 1 रन जरूर लिया है, दूसरे रन की कोशिश है, लेकिन अच्छी फील्डिंग अनस पांसारी की जानिब से, अच्छी फील्डिंग जरूर देखने मिली। तारिक अंतुले नाराज नजर आ रहे शाहिद भाई, और होता है आप इतने बड़े मुकाबले में इस तरह से फील्डिंग नहीं कर सकते। मुकाबला बड़ा इंपॉर्टेंट मुकाबला, इंपॉर्टेंट मुकाबले में आप एक रन का महत्व आपको पता चलेगा आने वाले वक्त में। लेकिन जो सॉन्ग बना है बारकोट फेस्टिवल सीजन 1 के ऊपर, क्या शानदार सॉन्ग है। इस बार देखिए ताकतवर शॉट जरूर खेला रियान शेख की बात किया तो गेंद के पीछे सिकंदर कस गए, सिकंदर घस गए, गेंद को रोक नहीं पा रहे, गेंद गई फिर एक बार बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे 4।
रन 1 विकेट के नुकसान पर 3 ओवर की बात चाहिए तो 60-65 की बात कर रहे थे मुस्तकीम उर्जुक, उसके करीब जरूर है लेकिन बनाने पड़ेंगे। गेंदबाजी में बदलाव नजर आता हुआ ताड़ी को अंतिल आते हुए, लेकिन क्या सॉन्ग है बानकोर फेस्टिवल सीजन 1 का। शानदार रहा है, शानदार रहा है, असरदार रहा है, दमदार रहा है बानकोर फेस्टिवल सीजन 1 की बात की जाए तो। लेकिन जो छोटे बच्चे हैं ना उनको कैच पकड़ने का मौका, 200 रुपए का इनाम है फैजान माफकर की जानिब से। इस बार देखिए अच्छी गेंद, अच्छी गेंद, अच्छी गेंद, फर्नीचर डिस्ट्रॉय, शादाब बैक टू पवेलियन। की जानिब से अच्छी गेंदबाजी जरूर देखने मिली। बैटर न्यू बैटर इन मंदार नजर आते हुए, मंदार को अब अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी। 60-65 के आपको करीब जाना पड़ेगा अगर आपको दबाव बनाना है ऐसे स्पोर्ट चांडवे के ऊपर। अब्दुल्ला इरविन श्रीवर्धन वजात नारकर इनके बेटे के नाम से नजर आती हुई टीम आज मैदान पर। आज उनके बेटे का जन्मदिन भी है, जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं। क्या बेटे का नाम क्या है वजात? अब्दुल्ला, अब्दुल्ला इलेवन श्रीवर्धन। आज वजात भाई लगता है शाम में पार्टी का इंतजाम जरूर करेंगे, उम्मीद रखते हैं हम। सही है क्या आजिम सर? उम्मीद तो रखनी चाहिए वेलास के बंगले पर। मैं अच्छा स्टे रखा है, जब भी पानकोट में आते हमेशा जिस तरह से स्टे वो खाने का इंतजाम हो। दूसरी गेंद लेकर ताड़ी कर आइटम राउंड विकेट गेंदबाजी करे। इस बार देखिए गेंद उतने अच्छे से बल्ले पर आई नहीं, गेंद थोड़ी सी नीचे जरूर रही, अंदरूनी किनारा लगा, गेंद गई शॉर्ट फाइनल की दिशा में, गेंद के पीछे खिलाड़ी जरूर देखने मिले, उसके बीच में सिंगल पूरा किया। स्कोर जब पहुंचा 48 रन। जब पिछला टूर्नामेंट में कमेंट्री करने आया था बानकोट में, तभी मुझे फाइनल डे पे आसिफ भाई ने बताया था कि जब भी बानकोट में कोई भी टूर्नामेंट ऑर्गेनाइज होगा पहला नाम आपका होगा। मुझे लगा ये तो बोलने वाली बात होती है लेकिन जब कॉल आया तो फिर पता चला कि बानकोट वालों का दिल भरा है और वो बंगला भी बड़ा है। लेकिन उससे बीच में लगता हुआ और एक विकेट का पतंग, रियान शेख बैक टू पवेलियन। काफी एक्सपीरियंस रखते हैं उबैद भी बात किया है तो इस टीम में लगातार अच्छा क्रिकेट खेला है। लेकिन 2 गेंदों की बात की जाए तो स्कोर जब 3 गेंदों की बात की जाए तो 48 रन 3 विकेट के नुकसान पर 60 के करीब जाएंगे। इस हवा के रुख के हिसाब से मुश्किल होगा फिर अब्दुल्ला इरविन श्रीवर्धन को। लेकिन नए बल्ले किस तरह की बल्लेबाजी करते। कल की बात की जाए तो क्वार्टर फाइनल में जाने वाली पहली टीम बनी, आपकी जगह सेमीफाइनल में जाने वाली पहली टीम बनी तुरिल 11, अकरम 11 तुरिल। आज कौन जाएगा इसकी भी चर्चा होगी। आज भी 6 टीमें नजर आएंगी। अब्दुल्ला श्रीवर्धन है, उसी तरह से एस स्पोर्ट चांडवे, इब्राहिम 11 महार, ये एक ग्रुप रहेगा। चौथी गेंद लेकर गेंदबाजी पर बात की जाए तो तारिक अंतुले, लेकिन स्ट्राइक पर मंदार, लेफ्ट हैंड बल्लेबाज मंदार किस तरह की बल्लेबाजी करते। इस बार देखिए आगे गेंद, अच्छी गेंद जरूर देखने मिली, गेंद के पीछे तो उबैद, अच्छा एफर्ट, अच्छी फील्डिंग, ये होना चाहिए एफर्ट। आपने इतने दूर का सफर तय किया है ना तो उसके लिए आप चाहते नहीं है कि सुबह में आके दोपहर में आप घर पे चले जाए, कम से कम शाम तक तो रुके, ये सोच होनी चाहिए और वही देखने मिल रहा है। 4 गेंदों की बात की जाए तो इसको जब पहुंचा है 49 रन 49, लॉस ऑफ 3 विकेट। अच्छा लाइव कवरेज हम देख रहे हैं एपी लाइव इवेंट्स के जरिए। मेन कैमरा के रूप में नजर आते हुए अजलान पटेल, बाबई और उसी तरह से जो ऑपरेटर के रूप में नजर आ रहे हैं सुहेल। इस बार देखिए अच्छी गेंद, ब्लॉक होल में गेंद जरूर देखने मिली, गेंद को भेजा लॉन्ग ऑफ की दिशा में, गेंद के पीछे तो शाहिद बांतुले, और इनके हाथों से दूसरा रन लेना तो मुश्किल होता है, लेकिन मुश्किल काम तो करना वही तो सबसे बड़ा टारगेट होता है। और वही देखने मिला मंदार की जानिब से अच्छी दौड़ लगाई, विकेट के बीच में 2 रन खाते में जुड़े। इस 2 रनों के साथ इसको जा पहुंचा है 51 रन, 5 गेंदे 51 रन। अभी भी एक गेंद बाकी, क्या हो रहा है? अनस पांसारी का अच्छा हो रहा, उसके बाद शाहिद बांतुले ने अच्छा ओवर फेंका और अब तारिक बांतुले भी अच्छा ओवर फेंक रहे। गाड़ी आपको बाहर से लेनी है,
लेफ्ट साइड से आपको टर्न लगाना है। आइए इस तरफ आइए, बॉडी लाइन के बाहर से आइए प्लीज, आपसे रिक्वेस्ट है। इब्राहिम मिलन बाहर आ चुकी है, चलिए आइए। आखिरी गेंद, इस बार देखिए ताकतवर शॉट जरूर खेला है, ऊंचाई ज्यादा, दूरी उससे भी ज्यादा, गेंद जाएगी सीधा बॉडी लाइन के बाहर। 6 रन डीजे। स्क्रीन पर नजर आते हुए एपी लाइव इवेंट्स के सर्वा सर्वा अरसलान पल्लवकर, आज उनकी टीम भी खेलती हुई नजर आएंगी। हशम भाई हसवारे, उसी तरह से गनी भाई नारकर, इनकी भी यहाँ आमद हो चुकी है। उनसे मैं गुजारिश करूंगा स्टेज पर आके बैठी। वेलकम, आपका बानकोर फेस्टिवल में आपका सत्कार और सम्मान किया जाएगा। बानकोर फेस्टिवल के जानिब से आइए, आपका इंतजार हो रहा है। वजात नारकर आपका इंतजार कर रहे हैं। एक अच्छा मुकाबला जरूर देखने मिल रहा है। ऐसे स्पोर्ट चांडवे आपके लिए डगआउट बनाया हुआ है, उस डगआउट में आके आपको बैठना है, वरना 3 रन की पेनल्टी है। देख रहे हैं अब 24 गेंदे और जीतने के लिए चाहिए 58 रन। ऐसे स्पोर्ट चांडवे, इनके सभी खिलाड़ी डगआउट में बैठे, उसके अलावा कोई भी डगआउट में ना बैठे। जो आपके खिलाड़ी मैदान पे उनको ही डिसीजन लेने का मौका दीजिए। डगआउट में से ज्यादा आवाजें जानी नहीं चाहिए, अंपायर के फैसले के ऊपर आपको उंगली उठानी नहीं चाहिए। ये क्रिकेट में रूल फॉलो होने चाहिए। कोई भी ऑर्गेनाइजेशन तब अच्छा चलता है जब आपके पास रूल अच्छे हो। कहते हैं ना, शुरुआत करना बड़ी बात नहीं होती, उसको कंटिन्यू करना ये सबसे बड़ी बात होती है। लेकिन टारगेट 24 गेंदे 58 रनों का टारगेट, जो सोचती है 60-65 बने, उसके करीब तो आई अब्दुल एलन श्रीवर्धन, लेकिन क्या ये टोटल यहाँ चेस कर पाएगी? जो गेंद पे आप लोगो देख सकते हैं, बानकोर फेस्टिवल है सीजन 1 का जेडपी के जानिब से, वो जो लोगो है आपको निकालना नहीं है, इस बात को नोट कर ले। वरना अगर आप वो लोगो निकालते, देख रहे हैं आप स्क्रीन पर देख सकते हो लोगो जो दिख रहा है, उसको आप निकालिए मत। अगर आप निकालेंगे ना तो उसके फिर मैनेजमेंट फैसला करेगी कि आपका क्या करना है। इसलिए अच्छा क्रिकेट फॉलो कीजिए, जो मैनेजमेंट ने अच्छी चीजें रखी ना उसका अच्छा इस्तेमाल होना चाहिए। अरसलान पल्लवकर माफी चाहते हैं, उन्होंने जो गाड़ी मैदान पे लाई उसके लिए थोड़ी सी माफी चाह रहे, और मैनेजमेंट का दिल बड़ा है, आपको माफ कर दिया। 24 गेंदे 58 रन। नहीं, उन्होंने आके माफी मांगी अरसलान ने, तो उसके लिए दिल भरा रखते हुए मैनेजमेंट ने उनको माफ किया। चलिए स्पीड अप लीजिए। अब्दुल एलन श्रीवर्धन फील्डिंग से, उसी तरह से बैटर ऐसे स्पोर्ट चांडवे की कप्तान जाहिद बैंतुले, चलिए आपके बैटर भेजिए तौड़ी कांतुले, और उनका साथ देंगे जाहिद बैंतुले, मिस्टर क्रिकेटर। एक अच्छा मुकाबला। चलिए अंपायर देखिए क्या बोले इमरान। अरसलान पल्लवकर ओनर है एपी लाइव इवेंट्स के, इनका यहाँ सत्कार और सम्मान किया जा रहा है। आइए अरसलान। फैजान माफ कर, इनसे मैं गुजारिश करूंगा, ये टूर्नामेंट ऑर्गेनाइज करने में उनका भी काफी सराहा है। और देख रहे हैं ऐसा लग रहा है कि जैसे घूमने आए बानकोट में, ऐसा लग रहा है अरसलान पल्लवकर। आपको तो पता है अरसलान क्या कैप्चर करना है। देख रहे हैं स्क्रीन पर नजर आते हैं एपी लाइव इवेंट्स के ओनर अरसलान पल्लवकर। एपी लाइव इवेंट्स की शुरुआत कहाँ हुई थी? तोराडी में, मुझे याद है 25 दिसंबर में
2024 में शुरुआत हुई थी, जब पहली बार मैं भी वहाँ कमेंट्री पे था और पहली बार ही एपी लाइव इवेंट्स का वहाँ काम शुरू हुआ था और उसके बाद अपग्रेड किया है। आप किसी भी चीज़ को जब बेहतरीन करते हैं ना तो फिर लोग उसको अप्रिशिएट करते हैं। जुड़ेंगे सेकेंड इनिंग में जहां हम आवाज़ में करते बदल सुनने मिलेगा। दिवेगर का एक बड़ा नामचीन आवाज़ बात की जाए तो अनुज मोरे सर। थैंक यू। थैंक यू सो मच. धन्यवाद. पुनः एकदा सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम सर्वांचं पुनः एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आजचा दुसरा दिवस डे फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा आणि बानकोट फेस्टिवल बानकोटकरांनी पाहिलेलं हे स्वप्न तुम्हाला पाहायला मिळतोय. बानकोट वरती भरपूर प्रेम या क्रिकेटने दाखवलंय आणि या बानकोटकरांनी त्याच्यावरती अत्यंत प्रेम केलंय असं क्रिकेट आणि आता ते मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. पहिलीच मॅच तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला फाईट करत असताना अब्दुल्ला 11 श्रीवर्धन आणि त्याच्या अगेन्स्ट SS स्पोर्ट्स चांदवे या दोन्ही टीम्समध्ये ही मॅच तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. जिथे पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये तुम्ही पाहिलं असेल टार्गेट सेट करण्यात आलं ते म्हणजेच 58चं टार्गेट सेट करण्यात आलं आणि आता इनिंग नंबर 2 ला आपण सुरुवात केली आहे. अगदी आपण या स्पर्धेमध्ये पाहिला कालचा दिवस भरपूर चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला जिथे टुडील संघाने बाजी मारली आणि आता आजच्या दिवसामध्ये कोण बाजी मारणार आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. आमच्या समोर आफान देखील इथे उपस्थित आहेत. ऑफिशियल स्कोरर एका बाजूला आमचे सुहेल आहेत टेक्निकल रूम मध्ये त्यांचं देखील स्वागत आपण करूयात आणि तिन्ही ऑफिशियल अंपायर देखील सज्ज झालेत. एका बाजूला आमचे अझीम सर असतील दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर बंटी सर तुम्हाला पाहायला मिळतील आणि आमचे संदीप पाटील सर तिन्ही ऑफिशियल अंपायर नेहमीच सातत्याने या स्पर्धेसाठी अगदी आवर्जून त्यांना बोलवलं जातं आणि आज देखील आमच्या समोर नक्कीच जोडले गेलेत. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर 4 दिवस डे फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा पाहायला मिळेल. बघा गाडी विनंती असेल गाडी आपण गेटच्या बाहेर पार्क करायची विनंती आहे. सर्व जे प्रेक्षक आहेत 4 व्हीलर आपण प्लीज विनंती करेन की जे 4 व्हीलर आहेत आपण बाहेरच पार्क करा. बॉल ती आपण एकदा पुढचा बॉल बॉलिंग मार्कवरती मुस्ताकिम एक सारखाच खेळाडू म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे. इकडे पिकअप स्ट्रोक पाहायला मिळतो. स्वेट केजला फिल्डर आलेत वेगाने बॉलला थ्रो केलाय तोपर्यंत इथे एक सिंगल अखेर मिळेल. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. इनिंग नंबर 2 आपण पाहतोय प्रगतीपथावरती. उत्तरार्धाच्या खेळामध्ये उत्तर काय असणार आहे स्ट्राइक वरती आपण पाहतोय तारीख आहेत. नॉन स्ट्राइक वरती जाईद राहताना आपण जर पाहिलं तर मिस्टर क्रिकेटर म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे की गेले कित्येक वर्ष या क्रिकेटला त्यांनी दिलंय सर्वस्व पणाला लावलंय क्रिकेटवरती प्रेम केलं असं व्यक्तिमत्व जाईदला तुम्ही पाहतात. ती 52 वर्षाचे ते आहेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये अखेर तारीखने चौकार मारलाय 4. मॅचेस तुम्हाला आज पाहायला नक्कीच मिळतील. 6 धावा धावफलकावरती आहेत. 6 ऑन ए बोर्ड. ओव्हर नंबर 1 ऑन गोइंग आहे. पुढचा बॉल राईट हॅम ऑफ द विकेट. इकडे देखील लॉफ्टेड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न विषय रिजन मध्ये फिल्डर तिथे नक्कीच लॉंग ऑफला डीप मध्ये आणि इथे देखील एक सिंगल फक्त मिळेल. धावफलक आपण पाहतो आता जाऊन पोहोचेल 7 या धावसंख्येवरती. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही 51 धावा बनवायच्या आहेत आणि या 51 धावा अजूनही पाठलाग कराव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. समोर आपण जर पाहिलं तर मुस्ताकिन आहेत परंतु समोर मिस्टर क्रिकेटर जाईदला तुम्ही पाहतात की राहताना 52 वर्ष आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहत असतो की वर्ष वय हे पाहत नाहीयेत. राहताना क्रिकेटमध्ये फक्त आणि फक्त खेळ पाहतात आणि तेच मैदानाच्या आतमध्ये गेले कित्येक वर्ष जाईद यांनी केलेलं आहे. इकडे देखील फटका चांगला पाहायला मिळतो. फिल्डर कोणी नव्हतं त्यांनी पाहिलं आणि त्याच पद्धतीचा फटका तिथे सजवला तोपर्यंत या 2 धावा अखेर नक्कीच कंप्लीट झाल्या. दूरवरून फिल्डर आलेत लॉंग ऑफ वरून आणि इथे देखील या 2 धावा कंप्लीट होतात. शेवटचा बॉल आहे लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आखरी गेंद शेष आहे. मुस्ताकिम एक सारखाच खेळाडू म्हणून नेहमीच ज्याची ओळख लागली आहे या श्रीवर्धन मध्ये सातत्याने आपण पाहत आलोय. पटपट्या ओपन ऑफ स्पर्धेमध्ये देखील खेळत असताना गोलंदाज ज्याची चर्चा राहिली आहे अष्टपैलू खेळाडू आहे. बॉल तयार मुस्ताकिम शेवटचा बॉल आहे.
शेवटचा बॉल इकडे आपण पाहतो थोडासा फंबल पाहायला मिळाला होता. पाठची हलकीशी एज होती आणि ते अखेर ओव्हर नंबर 1चा खेळ कंप्लीट झालाय आणि 9 धाव फलकावरती आहेत. अजूनही 49 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे 18 बॉल आहेत आणि 49 धावांची गरज. येस बघा विनंती आहे, टायमर देखील सेट केलेला आहे. 1 ओव्हरसाठी तुम्ही 5 मिनिटाचा वेळ खर्च केला. अजून येणाऱ्या 10 मिनिटांमध्ये 2 षटक तुम्हाला टाकायचे आहेत, अन्यथा एक फिल्डर तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल 4थ्या ओव्हरमध्ये. ही पेनल्टी असेल कारण की काल देखील आपण पाहिलं असेल सर्व संघाला नक्कीच जाकीत दिली होती. प्रत्येक संघाला टायमर देण्यात आला होता. 9 धावा तर धावफलकावरती आहेत. येणारे आता 18 बॉल आहेत आणि अजूनही 49 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. षटक क्रमांक 2 यावेळी संबंधित करण्यात आलाय. मंदार आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक 2 ओव्हर नंबर 2 पहिला बॉल आहे लेफ्ट आर्म आउट विकेट. पहिलाच बॉल आडवा बॅटने पॅरलल स्ट्रोक. फिल्डर आहे डीप मिड विकेटला आणि इथे अखेर एक सिंगल तमिळ सिंगलने सुरुवात केली आहे. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट आता मैदानाच्या आतमध्ये खेळणं फार गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये बानकोट नगरीमध्ये ही स्पर्धा होते. बानकोट फेस्टिवल आणि फेस्टिवलच आहे जणू काही कार्निवल मी तर म्हणेन कारण की सर्वांना एकत्र आणण्याचं काम ही स्पर्धा करते. फक्त ही स्पर्धा नसून अगदी प्रत्येक खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम या संपूर्ण बानकोटकरांना एकत्र आणण्याचं काम ही स्पर्धा करते. हो इकडे क्या बात आहे. काय टप्प्यावरती गोलंदाजी होते. टप्पा क्रिकेटमध्ये आपण नेहमीच सातत्याने पाहत असतो की महत्त्वपूर्ण आहे आणि टप्प्यावरती गोलंदाजी झाली आहे इथे मंदारची. दुल्लामत परकर यांचं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. आपण देखील या इकडे देखील आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलेला हा सिक्सर आय थिंक आहे. काय खेळलेत त्यामुळे अगदी इथे चेक केलं गेलंय पूर्णपणे प्रॉपर. अझीम सर तिथे होते. चर्चा करू नका. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. बघा प्रत्येक आपण नियम पाहिलेत की स्टम्पचा मागून जर तुम्ही केला तर त्या धावा काउंट केले जात नाही. या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये तुम्ही नक्कीच पाहत असतात. येस बघा काल आपण नक्कीच पाहिलं असेल एका ग्रुपमध्ये खेळताना 3 संघ आहेत. तिन्ही संघ जर एक पॉईंट नक्कीच ज्यांनी प्राप्त केला म्हणजे एक मॅच जर जिंकून पुढे गेले तर नक्कीच रनिंग आपण ठेवलेली आहे म्हणजे तिन्ही टीमसाठी संधी असणार आहे. इथं 9चा देखील कॉल आलाय अंपायरच्या माध्यमातून. डिप्स फिरला फिल्डर एक धाव कंप्लीट. दुसरा धावाचा कॉल आणि इथे 9+2 म्हणजे आता या 3 धावा ऍड होतील स्कोर कार्डवरती. 9चा कॉल आलाय. अंपायर सांगता बंटी सर सांगत असताना इथे यस नो बॉल आहे त्यामुळे आता फ्री हिटचा कॉल. संधी असणार आहे आता यावेळी जय त्यांच्याकडे. मिस्टर क्रिकेटर म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे. 52 वर्षाचे खेळाडू आहेत आणि अगदी युवकांना लाजवेल असं फिटनेस तुम्हाला पाहायला मिळतं. जाईदला तुम्ही पाहता तिकडे आडवा बॅटने फटका तर आहे दमदार आहे आणि धावा देखील क्या बात आहे. अजून एक नो बॉल आणि नो बॉल वरती वार षटकार.
हे टायटल ट्रॅक तुम्ही आता बानकोट फेस्टिवलचं गाणं आहे. 20 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 38 धाव्यांची गरज आहे या मॅचमध्ये. 3 बॉल झालेत आणि 20 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 38 धाव्यांची गरज या मॅचमध्ये. बानकोट फेस्टिवल हे कार्निवल फेस्टिवल सातत्याने तुम्हाला पाहायला मिळतोय. सीझन 1 आहे, परंतु असं कोण बोलणार नाही की सीझन 1 आहे. गेले कित्येक वर्ष ही स्पर्धा चालू आहे की काय, असंच हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळतंय. येणारे आता 15 बॉलत आणि 38 धावांची गरज या मॅचमध्ये. हे इक्वेशन तुम्ही पाहतात. जाहीदला मैदानाच्या आतमध्ये एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्यांनी मगाशी दाखवलंय की मला एवढं वर्ष का झालेत, क्रिकेटने मला काय दिलंय आणि सर्व काही दिलंय. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक निर्णायक क्षणी निर्णायक खेळ करणं ही माझी ओळख आहे. मिस्टर क्रिकेटर हे नाव का देण्यात आलंय ते देखील मात्र सांगितलंय. येणाऱ्या आता 14 बॉलत आणि 37 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये रंगी आहे. कोण बनेल या मॅचचा सिकंदर. मैच ऑन है. पिकअप स्ट्रोक भाई उठा के मारा है आणि आता असं म्हणावं लागेल ये दोनों बैटर की जोड़ी और गेंदबाज की कमर तोड़ी और ये निकल पड़ी भाई 6 रन. तुम्ही पाहतात बानकोट फेस्टिवलचे संगीत. इम्रानची मगाशी आमची चर्चा झाली. एक चांगलं संगीत या स्पर्धेचं या टुर्नामेंटचं तुम्हाला ऐकायला जरूर मिळेल आजच्या दिवसामध्ये. आणि ते सॉन्ग तुम्ही ऐकतात आमचे DJ नवजोत पाजी यांच्या माध्यमातून. प्रॉपर संगीत विथ क्रिकेट तुम्हाला अनुभवायला मिळतो या बानकोट फेस्टिवलमध्ये. एक मोठी स्पर्धा म्हणून नेहमीच पाहिलं जातं, ओळखलं जातं. समीकरणमध्ये चेंज तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. येणारे आता 12 बॉल आहेत आणि 31 धावांची गरज या मॅचमध्ये. येणारे 12 बॉल आणि 31 धावांची गरज या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. काटेकी टक्कर मैदानात 7 मध्ये. काय घडेल या मॅचमध्ये, काय बिघडेल, कोण जिंकेल. एका बाजूला अब्दुल्ला 11 श्रीवर्धन, दुसऱ्या बाजूला SS स्पोर्ट्स चांदवे. या दोन्ही टीम्स मध्ये मॅच तुम्हाला पाहायला मिळते. कोण जिंकेल. एका बाजूला चांदवे, दुसऱ्या बाजूला श्रीवर्धन आहे. पहिलीच मॅच महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. जिंकणं गरजेचं आहे. जरी आपण पाहिलं तर आता इथे नॉकआउट नाही. एक चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहत असाल की पहिल्या मॅचमध्ये जरी हारला तरी घरचा रस्ता पकडावा लागतो, परंतु इथे असं नाही आहे. पहिली जरी मॅच जिंकली तरी तुम्हाला दुसरी संधी मिळणार आहे. बॉलर नेम आमच्यापर्यंत पोहोचवा. बघ एक निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतोय. जो संघ या मॅचमध्ये हरेल तो फाईट करेल टीम महाड संघासोबत. देखील नोंद घ्या. थोडंसं चेंज आहे शेड्यूलमध्ये, थोडंसं आपण करेक्शन केलंय. इकडे देखील आपण पाहतोय आडवा पाटणे फटका तर सजवला आणि तो फटका देखील दमदार आहे. बाउंड्रीजच्या डोक्यावरून 1 बाउंस सीमा पार, चौकार. दाब फलक मध्ये चेंजेस तुम्हाला पाहायला मिळत. अगदी आपण जर पाहिलं तर आता समीकरण उर्वरित. येणारे आता 11 बॉल आहेत आणि 27 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार. वेळ बदलावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. वेळ कोणाच्या बाजूने चुकणार आहे. पावलांचा वापर केला. फिल्डर आहे शॉर्ट पॉइंटला आणि इथे संधी जीवनदान मिळालं. जिथे 1 धाव होती तिथे आता या 2 धावा एकवडल्या गेल्या. चूक घडली मैदानाच्या आतमध्ये. चुकीला माफी नाही. क्या बात आहे. कमाल कमाल. 2 धावा इथे मिळतात. 2 धाव्याच्या मदतीने आता धावफलक मध्ये चेंज आहे. धावफलक पोहोचले 33. डबल डिजिट मध्ये धावफलक आहे. मॅजिकल इक्वेशन आणि स्कोर कार्ड 33 धावा. मॅच ऑन आहे. येणारे 10 बॉल आहेत आणि 25 धावांची गरज आहे. बॅटिंग करत असताना टीम SS स्पोर्ट्स चांदवे या संघाला. कोण जिंकेल, कोण हारेल, कोणाला इकडे नेक्स्ट राऊंड महाड संघासोबत खेळावं लागेल. 10 बॉल आणि 25 धावांची गरज या मॅच मध्ये. काय वाटेल. शांततेचा माहोल आहे. अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण आहे. 10 बॉल 25 धावांची गरज. बॉल तयार. ओ इकडे लॉफ्टकडे गॅप मोठा नाही. धावांचा टोटा शोधला. गॅप लावला. मॅप आलाय चौकार.
आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. ओल्ड इज गोल्ड, जुने सोनं आणि सोनं नाही तर हे मी तर म्हणेन डायमंड आहे. डायमंड या टीमचं काय बॅटिंग करतात. मिस्टर क्रिकेटर का म्हटलं जातं. अगदी या मॅच मध्ये रणसंग्राम लढतो आणि त्याच्यामध्ये मी तर म्हणेन हा सितारा चमकत असताना आणि या मॅच मध्ये चमकणं गरजेचं आहे कारण की तीच मॅच आता महत्वाची आहे. मस्ट विन इम्पॉर्टंट मॅच तुम्हाला पाहायला मिळते. येणाऱ्या आता 9 बॉलत आणि 21 धावांची गरज आहे. जाईद मिस्टर क्रिकेटर 52 वर्ष आहे परंतु इथे वर्ष इम्पॅक्ट करत नाही या मॅच मध्ये. या क्रिकेटमध्ये हे क्रिकेट आहे मित्रांनो. इथे वय पाहत नाही. इथे अगदी आपण जर पाहिलं तर कुठला कास्ट पाहत नाही, जाती धर्म पाहत नाही. हे क्रिकेट आहे. सर्वांना एकत्र आणून ठेवलंय. हे साधन म्हणजे क्रिकेट आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. येणारे 9 बॉल आहेत आणि आता येणारे 21 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. काटाकीर अशी लढत. 9 बॉल 21 धावांची गरज. मॅच ऑन. बॉल तयार. राईट हॅम ऑफ द विकेट. ओ इकडे देखील आपण पाहतोय बाहेरचा बॉल होता त्याला फटका लॉफ केला. फिल्डर आले तोपर्यंत एक सिंगल. आता समीकरणामध्ये चेंज आहे. येणारे आता 8 बॉल आहेत आणि 20 धावांची गरज या मॅच मध्ये. 8 बॉल 20 धावांची गरज. काय होईल काय प्रश्नचिन्ह अजूनही निर्माण झालाय. बंद लिफाफ्यामध्ये या मॅचचा उत्तर अजूनही आहे कारण की बानकोट फेस्टिवल आहे. सर्व काही तुम्हाला इकडेच पाहायला मिळेल. हार जीत आणि आपण काल पाहिलं असेल सुपर ओव्हर देखील इकडे पाहायला मिळाली. त्यानंतर रनिंग देखील तुम्हाला पाहायला मिळाली. सर्व काही इकडेच आहे. हेच क्रीडा नगरी आहे. ओ इकडे देखील आपण पाहतोय आता पाहावं लागेल. इथे मैदानावरती घडलंय तरी का विकेटचं पतन आणि महत्वाची विकेट इथे आली आहे. परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. तर मी तर म्हणेन हा गोलंदाजाचा बब्बर शेर आहे. आसिफ अली मुकादम देखील मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन गेलेत कारण की त्यांना देखील माहिती आहे ऊन करकरत आहे. रखरखत ऊन आहे आणि त्याच्यामध्ये पाण्याची देखील आवश्यकता भरपूर आहे खेळाडूंसाठी. आसिफ अली मुकादम आमचे वजात नाडकर असतील, तदनंतर आमचे इम्रान असेल, तदनंतर इब्राहिम असेल, आमचे फौजा मापकर असेल आणि संपूर्ण त्यांची टीम फैसल संख्या देखील असतील. फैसल नाडकर असतील माफ करा. आणि या फैसल भाई म्हटलं तर एक उत्कृष्ट नेहमीच चर्चा राहते या संपूर्ण मंधनगड तालुक्यात कारण की जेवण आमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतं त्यांच्या माध्यमातून. त्यांचं देखील विशेष कौतुक व्हायला लागेल कारण की आज संध्याकाळी जर गेलो तर त्यांच्याकडून थोडीशी दावत नक्कीच मिळेल. आणि आज आपण पाहिलं तर वजात नाडकर यांच्या मुलाचा आज वाढदिवस देखील आहे चिरंजीवचा. अब्दुल्ला नाडकर यांचा आज वाढदिवस देखील आहे आणि त्यांना देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. येस टू मॅच. लो फुल टॉस बॉल आणि त्याला इकडे कन्वर्ट केलाय. फुल टॉस बॉल आणि त्या फुल टॉस बॉल वरती फुल टोल षटकार. इमली तर खट्टीच लागत असेल समोरच्या संघाला कारण की अगदी तिखा जबाब दिला मी तर म्हणेन. विस्फोटक आल्या आल्या पाठवलं सीमा पार. आता समीकरण पाहतोय. येणारे 6 बॉल आहेत आणि 14 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये. रफ अँड टफ सामना मैदानाच्या आतमध्ये. मॅच कोणी जिंकू दे परंतु मजा मात्र येणार या मॅच मध्ये. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाणार आहे यात मात्र काही शंका नाहीये. येणारे 6 बॉल आणि 14 धावेंची गरज या मॅच मध्ये. काटेकी टक्कर कोण बनेल या मॅचचा सिकंदर. हाय व्होल्टेज आहे. अजूनही दडदड वाढलाय. कोण जिंकेल. एका बाजूला श्रीवर्धन दुसऱ्या बाजूला सातवे. दोन्ही टीम्स आता रफ अँड टफ फाईट करतात मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 14 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. चला वेळ घेऊ नका. स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. फिल्डिंग टीम श्रीवर्धन बघा टायमर ऑन आहे. वेळ घेऊ नका. येस बघा 15 मिनिटं तुम्ही घेतलेल्या 3 ओव्हरसाठी परंतु अजून जर वेळ घेतला तर पॅनल्टीच्या सामोरी जावं लागेल कारण की आज प्रत्येक संघाला विनंती आहे वेळेवरती आपण उपस्थित व्हा. शिस्तबद्ध अशी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतोय. वेळेचं देखील मर्यादा आहे आणि आज अजून एक एक्स्ट्रा मॅच आपल्याला खेळवायची आहे.
त्यामुळे विनंती असणार आहे प्रत्येक टीमला की आपण वेळ घेऊ नका, जास्त अतिरिक्तचा खर्च करू नका. यस, मॅच ऑन. 6 बॉल 14 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आणि आता पहिला बॉल तर फेस करत असताना इथे एक सिंगल नक्कीच मिळेल. 22च्या माध्यमातून यस भट्टी सर सांगतात इथे सिंगल नक्कीच मिळणार आहे. आणि समीकरणामध्ये चेंज तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे आता 5 बॉल आहेत आणि 13 धावांची गरज आहे. इम्रान, काय होईल या मॅच मध्ये? रफ अँड टफ मॅच आहे, अजूनही सांगू शकत नाहीये. प्रेक्षकांची मनं पूर्णपणे या मॅच कडे वळलेत. एका बाजूला श्रीवर्धन आहे तर दुसऱ्या बाजूला चांदवे. ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. 5 बॉल 13 धावांची गरज आहे. बॉलर तयार. स्ट्राईक एंड वरती बॅटर आहेत. अनसला तुम्ही पाहतात ज्याच्या बॅटमधून एक षटकार महत्वपूर्ण पाहिलाय आणि या सितारा चमकला मी तर म्हणेन या मॅच मध्ये. 5 बॉल 13. हो, इकडे ब्लॉक होल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यॉर्करचा वापर करण्यात आला. इकडे मिसफिल्ड आणि मी तर म्हणेन हा चौकार निर्णायक आहे. चुकी घडली आहे. 4 धावा. मी तर म्हणेन येणारे आता 4 बॉल आहेत आणि 9 धावांची गरज आहे. कोण बनेल मॅचचा सिकंदर? हाय व्होल्टेज मॅच ऑन आहे. 4 बॉल 9. बॉलर तयार. एका बाजूला गोलंदाजी करत असताना गोलंदाज तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये शादाब आहेत आणि स्ट्राईक एंड वरती अनस. 4 बॉल 9. बॉलर तयार. हो, इकडे ऑन साइडला फटका तर सजवला. फिल्डर आहेत आणि आता चूक होणार नाहीये. मिड विकेटला फिल्डर. तोपर्यंत या दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होतोय. कंप्लीट. क्या बात आहे. चित्ताचं वेगानं हरिणाच्या सपळाईनी या 2 धावा कंप्लीट झाल्यात. आता शेवटचे 3 बॉल आहेत आणि 7 धावांची गरज. कोण बनेल या मॅचचं सिकंदर? कारण की असं म्हटलं जातं ना, हर सर झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी समझ जाए वो समंदर होता है. इस जीवन के कर्म भूमि में तो युद्ध बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. कोण बनेल या मॅचचं सिकंदर? कारण की काटे की टक्कर मैदानात आतमध्ये चांगली आहे. आणि आता 3 बॉल शेवटचे आहेत आणि 7 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. यस, नक्की. जर मॅच इक्वल झाली तर सुपर ओव्हर देखील आहे. एक जरी षटकार आला तर मॅच इक्वल होणार आहे. 3 बॉल 7. आणि इकडे पाहावं लागेल. इकडे पाहावं लागेल अंपायर्स का निर्णय देतात. अजूनही अंपायर्सनी निर्णय दिलेला नाहीये. पाहावं लागेल. इथे लेग बाजूने एक सिंगल ऍड झाली आहे. आता शेवटचे 2 बॉल आहेत आणि 6 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आता वेळ कोणाच्या बाजूने झुकणार आहे? 2 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. आता आपण जर पाहिला तर स्ट्राईक एंड वरती बॅटर जाईदात. मिस्टर क्रिकेटरला आता खांद्यावरती घेतील का? कारण की 2 बॉल 6 धावांची गरज आहे. 2 बॉल 6 धावांची गरज आहे. बॉलर बॉलिंग बाक वरती शादाब आहेत. स्ट्राईक एंड वरती बॅटर देखील तयार आहेत. मिस्टर क्रिकेटर. 2 बॉल 6 धावांची गरज. काय होईल? टाळ्या वाजतात आणि आता संघर्ष मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. सुपर ओव्हरच्या दिशेने मॅच वाटचाल करेल का? पहिला दिवस आणि पहिल्याच बॉल मध्ये सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? हो, इकडे ऑन साइडला टर्न तर केला. इथे सिंगल तर एक मिळेल. दुसऱ्या धाव्याचा कॉल येतो मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं आउटफील्ड खराब आहे. तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट. क्या बात आहे. आता 1 बॉल आणि 4 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. कारण की असं म्हटलं जातं ना, अरे वो चाय पीने में क्या मजा जिसमें शक्कर ना हो, और वो मैच देखने में क्या मजा जिसमें शक्कर ना हो आणि टक्कर ना हो. आणि नक्कीच एक टक्करची लढत मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. काटेकी टक्कर आहे. अजूनही सांगू शकत नाहीये. 1 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. मॅच बरोबरी झाली तर सुपर ओव्हर होईल का? कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल एकही सुपर ओव्हर पाहायला मिळाली नाही, परंतु आता ही सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? 1 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. 3 जर झाले तर सुपर ओव्हर. 4 धावा आले तर सामना फिनिश. जरी 1 ते 2 धावा आल्या तरी समोरचा संघ विजय ठरेल. कोण जिंकेल? एका बाजूला चांदवे, दुसऱ्या बाजूला श्रीवर्धन. 1 बॉल 4. बॉलर तयार आहे. कोणाच्या बाजूने आता मॅच झुकणार आहे? कान मंत्र दिले जातात. प्रेशर तुम्हाला पाहायला मिळतोय. आता आपण जर पाहिलं तर स्वतःवरती विश्वास करणं फार गरजेचं आहे. 1 बॉल 4 धावांची गरज आहे. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. विनंती आहे. आम्हाला देखील माहिती आहे महत्वाचा बॉल आहे, परंतु वेळ देखील महत्वाची आहे. 1 बॉल 4 धावांची गरज. एक बॉल 4. आपल्या समोर शेवटचा बॉल आहे. निर्णायक बॉल आहे. स्ट्राईक वरती मिस्टर क्रिकेटर. त्याच्या बॅटमधून धावा आल्यात.
जाईद आहेत. शेवटचा बॉल आपल्या समोर. पावलांचा वापर त्याने केला, ऑन साइडला ढकलला, एक सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्याचा प्रयत्न, फंबल थोडस आणि इथे 2 धावात कंप्लीट. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय का, पाहावं लागेल. इकडे अखेर घडलंय तरी काय, आणि इथे अखेर फक्त एका धावाने सामना जिंकलाय टीम अब्दुल्ला 11 श्रीवर्धन या संघानं. जिंकलेल्या टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम एस स्पोर्ट्स चांदवे संघ. थँक्यू. नो बॉल फेस करत असताना 23 धाव्यांची विस्फोटक इनिंग